नमस्कार. आज आपण तांदूळाच्या पिठापासून अतिशय पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. चवीला अतिशय भन्नाट लागतात, तोंडात टाकताच नानकटाईप्रमाणे अगदी विरघळून जातात. लाडू बनवण्यासाठी तांदूळाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. इथे मी एकूण 3 वाट्या तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे. आता हे मध्यम गॅसवर हलकंसं भाजून घ्यायचं आहे. पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. पिठाचा रंग वगैरे बदलू द्यायचा नाही आहे. पीठ आता सोनेरी रंगावर भाजलं गेलेलं आहे. आपण 3 वाट्या तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे, तर 3 वाट्या पिठासाठी 2 वाट्या साखर वापरायची आहे. साखरेसोबत 3-4 हिरव्या वेलचीसुद्धा आपण वाटून घेणार आहोत. साखर आणि वेलची वाटून झालेली आहे. अशा प्रकारे वेलची साखरेसोबत वाटल्यामुळे वेलची अगदी व्यवस्थित वाटली जाते. आता आपण तूप फेटून घेणार आहोत. हे मी साजूक तूप वापरते आहे. 1 वाटी तूप आपण थोडं थोडं करून फेटून घेणार आहोत. तर थोडंसं तूप मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. ते हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे फेटून घेते. आता यामध्ये आपण दळून घेतलेली साखर मिक्स करूया. साखर आणि तूप एकजीव करून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं तूप आणि साखर प्लेटमध्ये काढून अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे थोडं थोडं करून मिसळून घेतल्यामुळे तूप आणि साखर अगदी व्यवस्थित एकजीव होतात. तूप आणि साखर लाडूमध्ये सर्वत्र एकसारखं लागतात. मिश्रण थोडंसं सुकं झालं की अजून थोडंसं तूप घालायचं. आपण बरोबर इथे 1 वाटी तूप वापरणार आहोत. हे प्रमाण अगदी लक्षात ठेवा. 3 वाट्या तांदळाच्या पिठासाठी बरोबर 1 वाटी साजूक तूप आणि 2 वाट्या पिठी साखर. तूप आणि साखर अगदी छान एकजीव झालं पाहिजे. माव्यासारखं असं मिश्रण तयार झालं पाहिजे. तर आता तुम्ही पाहू शकता की तुपाचे सगळे कण मोडले गेलेले आहेत. आता आपण भाजून घेतलेलं तांदळाचं पीठ यामध्ये मिसळून घेऊ. तांदळाचं पीठ घातल्यानंतर आता हे पुन्हा सारं मिश्रण आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. सर्व तांदळाचं पीठ मी इथे घातलेलं आहे. आता तूप, साखर आणि पीठ हे तिन्ही छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने गुठळ्या फोडत हे मी मिसळून घेते आणि त्यानंतर हातानेच हे सर्व आपण एकजीव करणार आहोत. तर आता हे सर्व मी मिसळून घेतलेलं आहे. आता आपण या पिठाचे लाडू बांधून घेऊ. या पिठाचे लाडू बांधणं थोडंसं कठीण आहे, थोडंसं अवघड आहे. कारण तांदळाचं पीठ हे मुळातच याला बाइंडिंग नसते, हे ठिसूळ असतं आणि त्यात हे आपण भाजून घेतलेलं आहे. शिवाय आपण यात भरपूर तूप देखील वापरलेलं आहे. त्यामुळे हे लाडू अगदी ठिसूळ असे होतात. अगदी नानकटाईप्रमाणे लागतात हे लाडू. तर आपल्याला हे घट्ट असा मुटका तयार करून त्यानंतर याचा लाडू वळून घ्यायचा आहे. अगदी गोलाकार असे हे तयार होत नाहीत, पण आपल्याला गोल आकार येईल याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा प्रकारे हे लाडू मी वळून घेते की हा लाडू तयार झालेला आहे. अशाच प्रकारे सर्व लाडू तयार करून घेते. तर खमंग, खुसखुशीत आणि ठिसूळ असे हे तांदळाच्या पिठाचे लाडू तयार आहेत. अगदी पौष्टिक आणि स्वादिष्ट आहेत. लहान मुलांनासुद्धा हे खूप आवडतील. तर अशा प्रकारे हे तांदळाच्या पिठाचे लाडू तयार झालेले आहेत. आपणसुद्धा हे करून पहा. हे लाडू तयार करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारे पाक केलेला नाही. त्यामुळे त्या दृष्टीने हे लाडू बनवायला सोपे आहेत. परंतु वळायला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. पण 1-2दा केले की आपण सहज हे लाडू तयार करू शकाल. तर नक्की करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.